ढवळपुरीतील सभामंडपाच्या कामाची अरुण रोडे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी, निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत चौकशीची मागणी। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावात सुरू असलेल्या सभामंडपाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत अन्याय निवारण सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप त्यांनी केला। सुमारे 40 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत असलेला हा सभामंडप ओढ्याच्या परिसरात बांधला जात असल्याने भविष्यात पावसाळ्यात नुकसान होण्याची शक्यता असून त्यामुळे शासनाचा निधी वाया जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। अरुण रोडे यांनी संबंधित कामाच्या टेंडर प्रक्रियेची तसेच निविदा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी सांगितले। ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने शासकीय निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली आहे। पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथे जिल्हा अधिकारी आयलेनगर यांच्या अंतर्गत जिल्हा नियोजनच्या अंतर्गत जे पर्यावरण विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत ढवळपुरी येथे एक काम चालू आहे। तर या कामाबाबत आज आम्ही प्रत्यक्ष पाहणी घेऊन संबंधित पाहिले का याबाबत वापरल्या जाणाऱ्या विटा, वापरलं जाणारं सिमेंट किंवा वापरली जाणारी वाळू ही अतिशय निकृष्ट दर्जाची असून आज शासनाने कुठलाही निधी दिला तर संबंधित असणारे ठेकेदार किंवा संबंधित असणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक, ठेकेदाराचा करारनामा आणि किती कालावधी पूर्ण झालं याचं बोर्ड लावणे संबंधित कामावर शासन परिपत्रकानुसार बंधनकारक असूनही त्या शासन परिपत्रकाची पायमल्ली या मौजे ढवळपुरी या कामामध्ये करण्यात आलेली आहे। तसेच आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ हे 40 लाख रुपयाचं काम आहे, परंतु पहा या पूर्ण ओढ्यामध्ये हे काम केलेलं आहे। भविष्यामध्ये नैसर्गिकरित्या जर कुठे वृष्टहानी झाली तर 40 लाखाच्या या निधीची पायमल्ली किंवा जे नुकसान संबंधित निधीचा गैरवापर झाल्यासारखं होईल। तर हे काम ग्रामपंचायतीच्या नुसार का संबंधित हे काम विशिष्ट म्हणजे ज्या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोकळी जागा गावठाण विभागामध्येच्या अंतर्गत चांगल्या ठिकाणी आणि काय होतं एकतर निधी परत संबंधित याच्यावर येत नाही, तर हे कामकाज जर अतिशय चांगल्या प्रकारे झालं तर भविष्यात दुसरी निधीच्या माध्यमातून या कामकाजाची गरज पडणार नाही। त्यामुळे संबंधित काम हे चांगल्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं। हा निधी 40 लाखाचा आहे ना, पूर्ण याची भविष्यामध्ये जर काही झालं तर त्याची नुकसान होणार आहे। तर अशा बेजबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ ठेकेदार व संबंधित असणारे कर्मचारी, या कामावर असणारे इंजिनियर ज्यांनी हे टेंडर पास केलं व संबंधित कामाला मंजुरी दिली, ज्या निविदा पास केल्या, तर असे कर्मचारीसुद्धा यांच्यावर तात्काळ संबंधित शासन नियमानुसार चौकशी होऊन संबंधित असणारे अधिकारी, ठेकेदार यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे। जर येत्या 1 महिन्याच्या आतमध्ये संबंधित संपूर्ण निविदा प्रक्रिया, ठेकेदार, शासन निर्णयानुसार असणारे कामकाज जर याची चौकशी होऊन कारवाई नाही झाली तर जिल्हा अधिकारी आयल्यानगर यांच्या दालनामध्ये 1 महिन्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात येईल। धन्यवाद।